नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री अविनाश शिरोडे. अविनाश शिरोडे हे शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी इस्रोमध्ये 72 ते 74 एपीजे अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांनी एरोस्पेस स्ट्रक्चरल इंजिनियर या नात्याने तिथे काम केलेलं आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आता ते काम करतायत एका वेगळ्या पद्धतीने. त्यांचा सर्वात महत्वाचा प्रयोग जो आता त्यांना त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने ते चाचपून पाहतायत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी यशस्वी केलेला आहे, त्याच्यात अजून काही शक्यता आहेत ते त्या शोधता आहेत, तो म्हणजे पवनचक्क्यांचा. पवनचक्क्या ह्या आपल्याला सर्वत्र दिसतात. बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की 3 पाते असलेली पवनचक्की, परंतु त्याच्यामध्ये खूप सखोल अभ्यास करून त्यातून क्रांतिकारक पद्धतीने ऊर्जा निर्माण करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिरोडे यांनी काम केलेलं आहे. ते काम यशस्वी झालेलं आहे, फक्त त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतरण आणि कमर्शियलायझेशन त्यांनी केलेलं नाही. ते कसे करणार आहेत, त्यांचं मुळात काम काय आहे आणि त्यांनी पवनचक्क्यांच्या कॉन्सेप्टमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडवून आणलेले आहेत ते आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. तुम्ही वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये संचार केलेला आहे मुक्तपणे. भारताच्या SLV3च्या रॉकेट जो प्रकल्प होता त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता, तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला. मला सांगा की पवनचक्की एका सिव्हिल इंजिनियरला, एका स्ट्रक्चरल इंजिनियरला, एका एरोस्पेस स्ट्रक्चरल इंजिनियरला पवनचक्कीमध्ये रस वाटावा असं काय आहे? काय आहे माझं